नमस्कार मंडळी. तर आज बनवते आपण ब्रेडचे सँडविच. फक्त बटाट्याची भाजी ॲड करू ना. तर बटाटे बॉईल करून घेतले, बटाट्याच्या साली काढून बटाट्याला व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलं आहे. कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल ॲड केलं आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर तेलामध्ये आपण राई आणि जिरं ॲड करून घेणार आहे. राई जिरं व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेणार आहे. कांद्याबरोबरच आपण हिरवी मिरची बारीक कट करून ठेवलेली ती देखील ॲड केली आणि व्यवस्थित मिक्स करून आलं लसूण आपण खलबत्त्यात बारीक केलेलं ते देखील ॲड करून घेतले पेस्ट. त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून बटाट्यामध्ये मी हळद पहिलीच टाकलेली, तो बटाटा आपण त्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वरतून आपण कोथिंबीर ॲड करून परत व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आपण. आणि इथे आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. आणि आता ही बटाट्याची भाजी आपल्याला ब्रेडला लावायची आहे. त्याच्यासाठी मी ब्रेड घेतले आहेत. ब्रेड पाहू शकता इथे मी ब्रेड घेतले आहेत. ब्रेडच्या मी दोन्ही साईडच्या कडा कट करून घेतल्यात आणि ही जी बटाट्याची भाजी होती जी आपण रेडी केली आहे ती माझ्याकडे जेवढे ब्रेड होते तेवढ्या सर्व ब्रेडला मी एक एक करून सर्व ब्रेडला मी लावून घेणार आहे. आणि इथे पाहू शकता भरपूर अशी भाजी आपल्याला लावून घ्यायची आहे ब्रेडला. आणि ते एक करून मी सर्व ब्रेडला ही बटाट्याची भाजी जी आपण रेडी केलेली पहिली ती भाजी मी लावून घेतली आहे आणि एक करून मी सर्व सँडविचेस बनवून घेतले आहेत. आणि हे सँडविच आता मी पॅन ठेवलं आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये मी कमी तेलामध्ये एकदम खरपूस होईपर्यंत हे रोस्ट करून घेणार आहे. तेल नावाला टाकायचं आपल्याला आणि स्लो गॅसवर यांना खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडून आलटून पलटून. खूप टेस्टी लागतात आणि एकदम खायला पण क्रंची आणि क्रिस्पी लागतात आणि तुम्ही केचपबरोबर खाऊ शकता. मी याच्यासाठी हिरवी चटणी देखील बनवलेली या सँडविचेसबरोबर खाण्यासाठी. आलटून पलटून आपले हे सँडविचेस बघू शकता कलर चेंज झाला आहे सँडविचेसच्या ब्रेडचा आणि दोन्ही साईडून मस्त असं क्रिस्पी मी भाजून घेतलेत सँडविच. कसे वाटत आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यासोबत खाण्यासाठी मी हिरवी चटणी बनवलेली ती देखील कशी वाटते तुम्ही नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. आणि इथे आहे ग्रीन चटणी, बघू शकता कलर किती मस्त आहे. धन्यवाद.